गुजरात टायटन्सच्या विजयाने 3 संघ पोहोचले प्लेऑफमध्ये. गुजरात टायटन्सच्या विजयाचा मुंबई इंडियन्सला झाला फायदा. दिल्ली कॅपिटल्स आता टॉप 4 मधून बाहेर जाणार. तर गुजरातच्या विजयाने कोणत्या संघाला फायदा झालेला आहे, कोणते संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेले आहे, दिल्लीसाठी तोटाच तोटा झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. गुजरात टायटन्सने दिल्लीच्या 200 धावा ही 10 विकेट्सने जिंकल्या. त्यांची एकही विकेट पडलेली नाही. साई सुदर्शनने शानदार शतक केले आणि शुभमन गिलनेही नाबाद खेळ केली. तर अशा तऱ्हेने गुजरातच्या विजयाने गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेले आहेत, टॉप 4 मध्ये पोहोचलेले आहेत. आता फक्त एक संघ राहिलेला आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे या एक संघाच्या रेसमध्ये आहेत. त्या 3 संघापैकी एक संघ टॉप 4 मध्ये जाऊ शकतो. तर मुंबई इंडियन्सचे आता सोपे झालेले आहे. मुंबई इंडियन्सने फक्त दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले तर मुंबई इंडियन्स टॉप 4 मध्ये जाऊ शकते. फक्त त्यांना दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करायचे आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली हा त्यांचा सामना 21 मे रोजी होणार आहे. 21 मे रोजी मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. तर मुंबई इंडियन्सला याचा फायदा झालेला आहे. तर गुजरातच्या विजयाने गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेले आहेत. गुजरातचे 18 पॉईंट आहेत, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे 17 पॉईंट आहेत आणि पंजाब किंग्सचे 17 पॉईंट आहेत. त्यांचे 2-2 सामने अजूनही शिल्लक आहेत. तर मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजय मिळवत आहे. तर मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4 मध्ये जाऊ शकते आणि दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आहे त्यांनी पराभव केला तर मुंबई इंडियन्सची टीम आणखी टॉप 2 मध्ये देखील जाऊ शकते. तर मित्रांनो, आपण असं काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करेल का मुंबई इंडियन्सची टीम दोन्ही सामने जिंकून टॉप 2च्या दावेदारीत राहील? आपण असं काय वाटतं, आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.